नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवचंदन शू फ्रॉम किवत. आज आम्ही विषमुक्ती शेतीच्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून आळंदी गावातील आप्पा नायकोडे यांच्या भात शेतीला पहिल्यापासून आम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आमच्या वेस्टीज कंपनीची जैविक खतांचा वापर केला. त्यामध्ये सुरुवातीला भात लावणीच्या वेळेस आम्ही ॲग्रिह्युमिक ग्रॅन्युलच्या त्यांना 4 बॅगा दिल्या त्या 5 किलोच्या एका 2.5 एकरामध्ये आणि भात लावणी करून घेतली. त्यानंतर मध्यंतरा टप्प्यामध्ये पण ज्यावेळेस भात पोटरमध्ये येत असताना काही ॲग्रीमॉस आणि ॲग्री नॅनोडक याची पण फवारणी ड्रोनच्या माध्यमातून करून घेतली. त्यानंतर भात भरल्यानंतर भरण्यासाठी नॅनोटेक गोल्ड आणि A22 याची पण ड्रोनच्या माध्यमातून आम्ही फवारणी केली. तर कशा प्रकारे रिझल्ट आला आहे आपण त्यांच्या तोंडून पुन्हा ऐकूया. बाबा मला सांगा, तुमचं हे 2.5 एकरचं क्षेत्र आहे. तर 2.5 एकरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज काल परवा आता तुम्ही भात सगळं काढलं हार्वेस्टरच्या माध्यमातून. तर तुम्हाला भाताची पोती किती सापडली तुम्हाला 2.5 एकराच्या? 2.5 एकरात म्हणजे जवळजवळ 105 गावले. 105 पोती भाताची गावली आहे. त्यानंतर त्यांनी भात भरडलाय. म्हणजे तांदूळाचे किती झाले? तांदूळ 180च म्हणायचं, म्हणजे 25 किलोची गोणी 175-80 झाली. म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर 50 किलोच्या कट्ट्याप्रमाणे 90 पोती हे झालेले आहेत. म्हणजे साधारणतः एक 10 ते 15 पोत्यांचं फक्त पळस, ते पण हार्वेस्टरच्या माध्यमातून काढल्यामुळे ते पळांचं प्रमाण जास्त असतं. परंतु शेतकरी तुम्ही खुश आहात का? ओके, आनंद आहे. आनंद आहे. येस, आता पुढील काही मार्गदर्शन आता त्या दुसऱ्या पिकानुसार आम्ही त्यांना करणार आहे. येस, थँक्यू.